इव्हनिंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सोनालीज फॅमिली ब्लॉग्स. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत आहात. सो फायनली आपल्या नवीन ब्लॉगची सुरुवात झालेली आहे. आज आहे सॅटर्डे, सो सुट्टी आहे, त्यामुळे आज आम्ही मूवीला जाण्याचा प्लॅन केला आहे. सो मी, नयन आणि माझ्या काकाच्या 2 मुली असे आम्ही 4 जण मूवीसाठी निघालेलो आहोत. मूवी ऑफकोर्स आहे सितारे जमीन पर, आमिर खानचा नवीन रिलीज झालेला जो मूवी आहे तो. आणि बऱ्याच दिवसांपासून मी ट्रेलर पाहत होते, सो माझी खूप इच्छा होती नयनला ह्या मूवीसाठी घेऊन जायचं. अँड फायनली आज आम्ही निघतो आहे मूवीला जायला. सो 20 जूनला मूवी रिलीज झाला आहे आणि आज सेकंड डे आहे. सो चला तर मग मूवीवरून आल्यावर ऑफकोर्स मी तुम्हाला सगळ्यांना ह्या मूवीचे रिव्ह्यूज देईल. तुमच्याकडे पण छोटी मुलं असतील तर त्यांना नक्की हा मूवी दाखवायला घेऊन जा. सुपर्ब डिरेक्शन आहे, जसं तारे जमीन पर आहे तसाच मूवी आहे. सो आय होप सगळ्यांना आवडेलच. ऑफकोर्स मूवीवरून आल्यावर तर एंटायर डिटेल मी रिव्ह्यू तुम्हाला देईलच ह्या मूवीबद्दलचा. सो चला तर मग आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही काय काय करतो हे ऑफकोर्स तुम्ही पाहणारच आहात. सो स्टे ट्यून फॉर इट. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सोनालीज फॅमिली ब्लॉग्स. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत आहात. सो नवीन आपल्या दिवसाची छान सुरुवात झालेली आहे आणि पावसाळ्यातली खरी मजा म्हणजे ग्रीनरी पाहणं. आणि उठल्या उठल्या आय एम ब्लेस्ड की माझ्या गॅलरीमध्ये अशा सुंदर सुंदर झाडं लावलेले आहेत, जे बघून मला खरंच खूप ब्लेस्ड आणि छान वाटतं. सो चला तर मग आजच्या दिवसभरात मी काय करते हे ऑफकोर्स या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो फायनली द न्यू डे हॅज स्टार्टेड आणि आज आहे संडे. सो एकदम रिलॅक्सिंग मोडमध्ये संडेची छान सुरुवात झालेली आहे. काल रात्री आम्हाला मूवीवरून यायला थोडा उशीर झाला, 12:30 पावणे 1 झाले होते, त्यामुळे मी काही शूट केलं नाही. बट यस, मग मी आता विचार केला की तुम्हा सगळ्यांसोबत मूवीचे रिव्ह्यूज शेअर करते, म्हणजे तुम्हालासुद्धा कळेल आणि तुम्हीसुद्धा पाहून याल ही मूवी. सो खरंच खूप ऑसम मूवी आहे. तुमच्या फॅमिलीसोबत, तुमच्या मुलांसोबत आणि फक्त लहान मुलांनीच नाही तर मला वाटतं आपण सगळ्यांनीच ही मूवी पाहण्यासारखी आहे. मूवी पाहिल्यानंतर तुम्हाला एकदम मिक्स्ड इमोशन्स येतील. कधी तुम्हाला हसायला येईल, कधी तुमच्या डोळ्यांमध्ये पाणी येईल. पण खरंच मूवी पाहिल्यानंतर आपल्याला स्वतःला जाणीव होते की आपण किती ब्लेस्ड आहोत. देवाने आपल्याला सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे दिलेल्या आहेत आणि त्याची आपल्याला किंमत नाही आहे. ॲक्च्युली जी लोक मेंटली डिसेबल्ड आहे, फिजिकली डिसेबल्ड आहेत, त्या लोकांचं आयुष्य किती कठीण आहे, पण त्या कठीण आयुष्यात किंवा त्या परिस्थितींवर सुद्धा ते किती छानपणे आणि आनंदात मात करतात. आपण छोट्या छोट्या गोष्टींसाठी कंप्लेंट करत असतो नेहमी, माझ्याकडे हे नाही आहे, माझ्याकडे ते नाही आहे, माझं हे दुखतंय, माझं ते दुखतंय. पण मूवी जेव्हा तुम्ही पाहाल नाही, तुम्हाला ॲक्च्युली कळेल की लोक कोणत्या कोणत्या गोष्टींना फेस करत आहेत, कोणते कोणते सर्कमस्टन्सेस आहेत, त्यांचं आयुष्य किती वेगळं आहे. मी जास्त काही सांगणार नाही या मूवीबद्दल. तुम्ही सगळ्यांनी प्लीज बघा ही मूवी. आणि मला तरी स्पेशली आमिर खानचे सगळे मूवीज खूप आवडतात. विदाऊट अ सेकंड थॉट माझं असं असतं की मूवी पाहायचं आहे आणि इट नेवर डिसअपॉइंट्स मी. सगळेच मूवी एकदम ऑसम आहेत. तारे जमीन पर जसा मूवी आहे तशाच टाईपचा हा मूवी आहे. याच्यामध्ये 7 ते 8 मुलं त्यांनी अशी दाखवलेली आहेत जे फिजिकली चॅलेंज्ड आहेत, मेंटली चॅलेंज्ड आहेत आणि त्यांच्यावरती हा मूवी आहे.
एक कोच कसा असला पाहिजे, एक माणूस म्हणून आपण आपल्या आयुष्यामध्ये काय बदल केले पाहिजेत आणि ॲक्च्युली ह्या लाईफमध्ये आपण कसं राहायला पाहिजे ही मूवी आपल्याला शिकवून जाते. सो रिअली विथ मिक्स्ड फिलिंग्स आणि मिक्स्ड इमोशन्स आम्ही हा मूवी पाहिला. खरंच खूप छान वाटलं. नयनला आणि माझ्या काकाच्या 2 मुली होत्या, सो आम्ही सगळ्यांनी हा मूवी खरंच खूप एन्जॉय केला. आणि आय जस्ट होप तुम्हीसुद्धा तुमच्या फॅमिलीसोबत लवकरात लवकर जा आणि हा मूवी थिएटरला पहा. सो कालच परवा मूवी रिलीज झाला आहे 28 जूनला. आम्ही काल गेलो होतो 21ला. सो प्लीज गो अँड मस्ट वॉच मूवी आहे. पावभाजी. सो इथे भाजी रेडी आहे आणि इथे मी पाव मस्त आता गरम करते. सो फायनली आजचा दिवस इथेच एंड करतो आणि तुम्ही पाहिलं आजच्या दिवसभरात आम्ही काय काय केलं. मला जास्त काही शूट करता आलं नाही, पण जे पण मी शूट केलं आहे ऑफकोर्स तुम्हाला आवडलं असेल. सो हा छोटासा व्लॉग होता. आणि हे मागे तुम्ही जे फ्रीजला बघतायत ते सगळे मॅग्नेट्स आहेत. सो ज्या ज्या प्लेसेसला आम्ही आत्तापर्यंत व्हिजिट केले त्या सगळ्या प्लेसेसवरून हे मी मॅग्नेट्स कलेक्ट केलेले आहेत आणि ते फ्रीजला असे स्टिक केलेले आहेत. सो मला असे मेमरीज बनवायला आवडतात त्यामुळे मी असं केलेलं आहे. आणि इन फ्युचरसुद्धा आम्ही जिथे जिथे जाऊ तिथून हे मॅग्नेट्स मी असेच कलेक्ट करेन आणि पुढे एक त्यांचं छान कलेक्शन बनवेन. सो अपकमिंग ब्लॉग्समध्ये मी ते तुम्हाला दाखवेलच. सो चला तर मग आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय. पुन्हा भेटूयात आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड ऑलवेज रिमेंबर टू लव्ह युअर फॅमिली.